नमस्कार, जय श्रीराम. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापन याच्यासाठी आज प्रेस झाली. आज महापालिकेमध्ये स्टँडिंग समिती हॉलमध्ये आमची सर्व नेत्यांच्याबरोबर चर्चा झाली. कोल्हापूरवासियांना हे क्लिअर करू इच्छिते की एक महापौर म्हणून नाही तर कोल्हापूर शहराचे नागरिक म्हणून सुद्धा मला श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी जे काही आपले विचार या कोल्हापूर शहरासाठी पेरलेले आहेत त्याचंच द्योतक घेऊन पुढे जायचं आहे. आणि म्हणून चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह याचं व्हावं या तळमळीसाठी काही निर्णय घेण्यात आले. खरं तर काही लोकांनी हा सगळीकडे विषय पसरवला आहे, चुकीचा विषय पसरवला आहे की आम्ही खाजगीकरण करत आहोत. तर ह्या गोष्टी क्लिअर करू इच्छिते की आपण खाजगीकरण करत नसून चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन आपण नाट्यगृहाचं करत आहोत, जेणेकरून बाहेरच्या सुद्धा आलेल्या रंगकर्मींना आपल्या कोल्हापूर शहरातून जाताना आनंद वाटावा, फायदा मिळावा यासाठी आपण सगळं करत आहोत. सगळे अधिकार हे महापालिकेकडे असणार आहेत. मॅनेजर हा कोल्हापूर महानगरपालिकेचा असणार आहे. सगळे फायनान्शियल अधिकार हे कोल्हापूर महापालिकेकडे असणार आहेत. त्यामुळं खाजगीकरण आपण करत नाही तर एक चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन देण्याचं काम कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत आणि सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे होणार आहे. खरं तर कोल्हापूर वासियांचा पहिल्यांदा विचार या ठिकाणी होणार आहे. मग ज्याच्यामध्ये काही अनाथ लोकांचे प्रोग्राम असतील किंवा काही अपंग लोकांचे प्रोग्राम असतील किंवा जे लो रेटिंगवाले प्रोग्राम असतील तर त्यांच्यासाठी खूप चांगली मदत कोल्हापूर महानगरपालिका करणार असून अतिशय कमी रेटमध्ये किंवा माफक दरामध्ये किंवा जे काही चांगले प्रबोधनात्मक कोल्हापूर शहरासाठी प्रोग्राम असतील त्यांच्यासाठी आपण वेळ आली तर मोफत सुद्धा हे सभागृह नाट्यगृह चालवण्यात देणार आहोत. शाहू महाराजांचं, श्रीमंत शाहू महाराज यांच्या विचाराचं द्योतक घेऊन चालणारी आहे. महत्वाचा मुद्दा या सगळ्या चर्चेतला असा आहे की काही गैरसमज झालेले होते, त्याचं थोडं क्लॅरिफिकेशन देईल. खाजगीकरण नसून व्यवस्थापन. ज्या काही रंगकर्मींनी सूचना सुचवलेल्या होत्या त्या सगळ्या सूचना आम्ही मान्य केलेल्या होत्या. सर्वोच्च सभागृह यांचा झालेला ठराव आणि त्याच्यातून झालेली मंजुरी याच्यातून आपण हा प्रस्ताव आणलेला होता. इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याच्यातून दरवर्षी कोटींचं नुकसान का सहन करायचं या प्रश्नावरती आल्यानंतर थोडंसं विरोधी पक्षनेते असतील किंवा काँग्रेस पार्टी असेल या सगळ्यांना थोडंसं सांगू इच्छिते की आजपर्यंत सभागृह चाललंय हे एक आपण कुटुंब म्हणून चालवलंय. तर ज्या काही शंका असतील काय असतील तर याचं निराकरण तुम्ही आमच्याकडे जर विचारलं असतं किंवा जर अशा पद्धतीने आपण एकमताने केलं असतं तर कालचं आंदोलन झालं नसतं. दोन गोष्टी क्लिअर तुम्ही नाही केलेलं पैसा झालेल्या आंदोलनात सपोर्ट झाला. दोन गोष्टी क्लिअर करतोय. रंगकर्मी यांच्या बरोबर एकदा सोडून 4 वेळा मीटिंग झालेली आहे. पहिली गोष्ट त्यांनी ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या सगळ्या आपण मान्य केलेल्या होत्या. ते लोकांनी ज्या वेळेला आम्हाला मिटिंगला बोलवलं त्या वेळेला आम्ही क्लॅरिफिकेशन दिलेलं होतं. तरी सुद्धा अशा पद्धतीचं आंदोलन बाकीच्या गोष्टी थोडंसं महापौर म्हणून कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आपल्याला जो निधी लागणार आहे त्याच्यासाठीचा हा आमचा सगळा हट्ट आहे. सगळ्या मान्य ज्या काही रंगकर्मींनी मागितलेल्या होत्या त्या लिखित स्वरूपात आपण त्यांना मान्य करून दिलेल्या आहेत. सगळ्यांनी हे डोक्यात घ्यावं की पहिलं तर खाजगीकरण नाही. रेटिंग जे असेल ते शो वाईज असेल, ऑनलाईन असेल, क्लॅरिफिकेशन त्याच्यामध्ये असेल. बिडिंग जे असेल, टेंडर जे असेल ते ऑनलाईन कुणीही भरू शकतं. थोडंसं तुम्ही लोकांनी पण एक समजून घेण्याची गोष्ट आहे की महानगरपालिका चालवत असताना आर्थिक म्हणजे आपण दरवेळेला का सोसायचा. झालेले पैसे, आलेला फायदा हा कोल्हापूर शहराच्या चांगल्या प्रगतीसाठीच असणार आहे. याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं. आज 5 महिने झाले पण एकेका नगरसेवकाला आपण साधं 5 लाख रुपयाचं टेंडर अजून देऊ शकलो नाहीये. तर या सगळ्या आर्थिक गोष्टीमध्ये एक क्लॅरिफिकेशन तुम्हाला देते. 4 वेळा ह्या लोकांना आम्ही महत्व दिलेलं आहे. क्लिअर सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. खाजगीकरण होत नाही म्हणून सांगितलंय, व्यवस्थापन म्हणून सांगितलंय. आदरणीय शाहू महाराजांच्या समोर ही चर्चा झालेली आहे. इतक्यांदा होऊन सुद्धा कोल्हापूर शहराची दिशाभूल करण्याचं काम रंगकर्मी करत आहेत. आणि केवळ फक्त काय ते आमचं फार कोल्हापूर शहरावर प्रेम आहे म्हणून किंवा नाही. मी तर शेवटी ह्या विषयावरती आली होती. इतक्यांदा सांगून जर तुम्ही मान्य करत नाही तर खरंच जर तुमच्या कोल्हापूर शहरासाठी जर इतकी आत्मीयत आहे तर नाटक शो तुम्ही फ्री करा. अशापर्यंत आम्ही सांगितलं. एवढ्यापर्यंत सांगितलं होतं की जर तुम्हाला वाटतंय तर इट विल बी ओपन टेंडर, तुम्ही भरा, तुम्ही करा. असं काही इथं नाहीये की जयंत पाटील सर टेंडर भरणार किंवा राजू साहेब भरणार आहेत. कोणाला ज्याला भरायचं त्यांनी म्हणू शकतो. एवढ्यापर्यंत क्लॅरिफिकेशन देऊन सुद्धा
अशा पद्धतीचं आणि केवळ काहीही आत्मीयता नाही तर कमी रेटिंग मध्ये शो बुक करायचा आणि तो बाहेरच्या कंपन्यांना विकायचा, एकमेव हा उद्देश याच्या सगळ्यातून झालेला आहे. त्यामुळे थोडंसं एक महापौर म्हणून महापालिकेचं हित बघणं हे माझं कर्तव्य आहे. आयुक्त साहेबांनी सुद्धा नंबर ऑफ टाइम ज्या ज्या मी सूचना केल्या त्या सगळ्या मान्य केलेल्या आहेत आणि त्या रंगकर्मींच्या सगळ्या सूचना आपण मान्य केलेल्या आहेत. तुम्हाला एक विनंती